नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही पण बी.कॉम करत असाल तर तुम्हाला जी आहे 20,000ची स्कॉलरशिप मिळू शकते, जी की इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जे आहे त्यांच्या मार्फत दिली जाते. जर तुम्ही बी.कॉम करत असाल तर तुम्हाला जी आहे 20,000ची स्कॉलरशिप मिळू शकते. ती कशी मिळते, त्यामध्ये तुम्हाला कसं अप्लाय करायचंय, त्यानंतर पात्रता कशी आहे, सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या. आणि चला बघूया की बी.कॉम साठी तुम्हाला ही स्कॉलरशिप कशी मिळेल. तर बघा, बी.कॉम साठी तुम्हाला जे आहे तिथे 20,000ची प्रतिवर्ष आर्थिक सहाय्य केलं जातं. म्हणजे पदवी अभ्यासक्रमासाठी तुम्हाला पर इयर साठी 20,000ची आर्थिक सहाय्य केलं जातं. फी साठी किंवा जे शैक्षणिक साहित्य ते घेण्यासाठी तुम्हाला ₹20,000 प्रत्येक वर्षासाठी दिले जाते. त्यानंतर बघा, कागदपत्र काय पाहिजे यासाठी, तर तुम्हाला मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक, म्हणजे जे पण तुम्हाला 10वी 12वीचे वगैरे जे मार्कशीट असतात ते तुम्हाला तिथे पाहिजेत. त्यानंतर बघा, चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती किंवा बोनाफाईड. बघा, आता ज्या तुम्ही कॉलेजला शिकत आहे तर त्या कॉलेजचा बोनाफाईड तुम्हाला तिथे अपलोड करायचा असतो वेबसाईटवरती. तर ही 2 कागदपत्र खूप महत्त्वाचे असतात. हे तुम्हाला तिथे लागत असतात. त्यानंतर बघा, पात्रता जर बघितली तर यासाठी पहिली पात्रता जी आहे मेन, म्हणजे ती आहे नोंदणीकृत बांधकाम कामगार असणं गरजेचं आहे. तर बघा, नोंदणीकृत बांधकाम कामगार म्हणजे काय, कसं करायचं ते, त्याविषयी जर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा. तिथे मी तुम्हाला सांगून देईल की तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून कशी नोंदणी करायची, कुठे नोंदणी करायची, ती सगळी माहिती देईल. पण ही पात्रता असते. त्यानंतर बघा, फक्त पहिले 2 अपत्य जे लाभ घेऊ शकता, म्हणजे कोण, की जर तुम्ही 3 भावंडे असाल तर पहिले जे 2 आहेत, जे 2 मोठे भावंड आहेत, फक्त तेच भावंड या योजनेचा लाभ घेऊ शकता. आता अप्लाय कसं करायचं, म्हणजे याची स्टेप काय काय असते, तर जसं मी म्हटलं सगळ्यात आधी तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करावी लागेल. ती नोंदणी झाल्याच्या नंतर तुम्हाला एक त्याचा रजिस्ट्रेशन नंबर भेटतो आणि त्या रजिस्ट्रेशन नंबरनुसार तुम्ही जे वेबसाईट वरती लॉग इन करू शकता. त्यांची वेबसाईट आहे बांधकाम कामगार मंडळाची. त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला लॉग इन करून तिथे फॉर्म भरायचा असतो ऑनलाईन. तिथे जे पण डॉक्युमेंट आहे, तुमचे आयडी वगैरे, त्यानंतर मार्कशीट आहे, बोनाफाईड आहे, हे सगळं तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे. आता अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला काय होईल, एक तारीख येईल. तिथे तुम्हाला तारीख येईल. त्या तारखेला तुम्हाला काय करायचं, तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणचं जे ऑफिस आहे कामगार मंडळाचं, त्या ऑफिसला जायचंय. तिथे जे पण तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करायचंय. जे पण ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही फॉर्म भरायच्या वेळेस अपलोड केलेले आहे, ते सगळे डॉक्युमेंट्स घेऊन त्या ऑफिसला जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचंय. ते जर तुमचं यशस्वीरित्या झालं तर त्यानंतर तुमचं जे पण तुम्ही नोंदणी करायच्या वेळेस अकाउंट दिलेलं असेल बँकेचं, तिथे तुमची 20,000ची स्कॉलरशिप जमा होऊन जाईल, सगळं व्हेरिफिकेशन वगैरे झाल्यावर. तर बघा, आता याच्या रिलेटेड जर तुम्हाला काही माहिती हवी असेल, माहिती नसेल, तर ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता. मी तुम्हाला नेहमी रिप्लाय देत असतो. जसं की आता तुम्हाला नोंदणी कशी करायची बांधकाम कामगार म्हणून, त्यासाठी काय आवश्यक आहे, कोणकोणत्या गोष्टी पाहिजे कामगार म्हणून तुम्हाला नोंदणी करायची असेल, या सगळ्या गोष्टी मी तिथे सांगेल. तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता.